पुरावा आहे तुमच्याकडे की तुमच्या साक्षीदाराला सरबतात शेंदूर मिसळून पाजला? तुझ्यासोबत जे काही घडलं ते कोर्टात सविस्तरपणे सांग. या भागातील मी एका कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मला स्पर्धेसाठी पैशांची गरज होती. घरून परवानगीही नव्हती. मी एका कामासाठी कोर्टात आले होते. पैशांबद्दल एका मित्राला मी फोनवर सांगत होते. तेव्हाच फोन ठेवल्यावर एका बाईने मला सांगितलं की मी तुला मदत करू शकते. कसली मदत? पैशांची. मग दिले पैसे? हो, पण त्या अगोदर मला एक काम करायला सांगितलं. कुठलं काम? अर्धा तास या रस्त्यावर उभं राहायचं आणि इथे कोणाला काही त्रास झाला, चक्कर आली किंवा कुठला ॲक्सिडेंट झाला तर त्या व्यक्तीला हे सरबत द्यायचं आणि देऊन झालं की तिथे एकही क्षण थांबायचं नाही, तिथून निघून जायचं. मग तू काय केलं? मला सरबत द्यायला काही ऑड वाटलं नाही. मी तसंच केलं जसं सांगितलं होतं. त्या व्यक्तीने तुला हे काम करायला सांगितलं, त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे तुला? नाव तर नाही माहिती, पण चेहरा लक्षात आहे. बरं, मग मला सांग, ती व्यक्ती आता तुम्हाला इथे कोर्टात दिसते? व्हॉट नॉनसेन्स. मला तर वाटतं भावनानेच या मुलीला इथे आणलंय आणि काय बोलायचं तेही शिकवलंय. नाही नाही सर, मला खरंच वाटलं नव्हतं की कोणाला माझ्यामुळे शेंदूर प्यावं लागेल. पैसे हवे, स्पर्धेची मदत चालली होती म्हणून मी हे काम केलं. पण आता मला कळतंय की माझं चुकलंय. हे बघा, हे पण हिनेच पडवलंय. माझा या मुलीशी काहीच संबंध नाहीये. ऑर्डर ऑर्डर. हे बघा, तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल तेव्हाच बोला. असं मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अवमान करू नका. बसा खाली. तर मला असं वाटतं त्यांचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले तर CDR वरनं आपल्याला खरं काय ते कळेल. एक मिनिट.